के सागर करिअर अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, गेले 3, 4, 5 लेक्चर झाले आपले। या प्रत्येक लेक्चरमध्ये आपण ऑप्शनवरून उत्तर कसं काढता येईल, ऑप्शन आपल्याशी कसं बोलत असतात आणि आपला अभ्यास काय असला पाहिजे की जेणेकरून कमी अभ्यासाचा आपण जास्तीत जास्त ॲप्लिकेशन करून 100% पासिंगकडे कसं जाता येईल ह्या दृष्टीने आपण ही सिरीज चालू केलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांचा खूप चांगल्या पद्धतीने मला रिस्पॉन्स येतो। तर ह्या के सागर करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आज आपण इथं उभे आहे। तर आपली वेगवेगळी के सागर पब्लिकेशनची जी काही बुक्स आहेत की याच्यामध्ये जे आपलं खूप चांगलं असं नवीन आलेलं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश आहे। टोटल 2023 मध्ये झालेल्या 78 प्रश्नपत्रिका की ज्या स्पष्टीकरणासह या पुस्तकामध्ये दिलेले आहेत की त्याच्यामधीलच एक PDF घेऊन मी तुम्हाला रोजचं टीचिंग करत असतो। त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज आलेला आहे की त्याच्यामध्ये एक 38 प्रश्नपत्रिका ह्या ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका ह्या चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका ह्या SRPFच्या आहेत आणि 10 प्रश्नपत्रिका ह्या वेगळ्या सविस्तर अशा वेगवेगळ्या दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये चालू घडामोडी देखील वेगवेगळ्या पद्धतीने अद्ययावत केलेल्या आहेत। त्याच्यानंतर सेम आपलं पोलीस कॉन्स्टेबलचं पुस्तक आहे, बेस्ट सेलर आहे, 36वी एडिशन आहे। याच्यामध्ये 30 आदर्श प्लस 10 पूर्वच्या प्रश्नपत्रिका अशा टोटल 4000 प्रश्न आणि निवडक सुमारे 20000 प्रश्नांचं चालू घडामोडीसह संदर्भ आहे। त्याच्यानंतर 93वी आवृत्ती संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल हे के सागरचं बुक आहे की याच्यामध्ये साधारणतः 25,000हून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे। त्याच्यानंतर विश्लेषणासह 25 निवडक प्रश्नपत्रिका असं एक वेगळं बुक आहे की ज्याच्यामध्ये आपण या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला 100% 100 गुणांची खात्री आपण देतो। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शन याच्यामध्ये वाहतूक विषय 450 MCQ आहेत आणि मागील सन 2019 मधील 20 प्रश्नपत्रिका आवश्यक अशा स्पष्टीकरणासह घेतलेले अतिशय रंगीत स्वरूपामध्ये वाहतुकीचे जे काही चिन्ह आहेत, रोड मॅपिंग आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे व वाहतुकीबाबतचे जे काही कायदे आणि नियम आहेत हे या पुस्तकामध्ये सगळे वाहतुकीविषयी नियम जे चालकसाठी फॉर्म भरतात त्यांना फार जे आवश्यक अशी गोष्ट आहे ती याच्यामध्ये घेतलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण MCQ कसा सोडवायचा ह्याच्यासाठी ज्या वेगवेगळ्या 4 व्हिडिओ घेतल्यात की 40 प्रश्नापर्यंत आपण आलेलो आहे आणि आता आपण 41व्या प्रश्नापासून स्टार्ट करणार आहे की बाबा आपला जो अप्रोच आहे हा थ्रूआउट सेम राहणार आहे। ह्याच्यामध्ये आपण कुठल्याच पद्धतीचा बदल करणार नाही की ऑप्शनवरून उत्तर कसं घेतलं पाहिजे, गेसिंग तुमचं कसं असलं पाहिजे की जेणेकरून आणि तुमचा अभ्यास काय असला पाहिजे, अशा वेगवेगळ्या सगळ्या बाबींना धरून आपण पुढे चाललेलो आहे। तर आता आपला पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आपला असा आहे, महात्मा गांधींनी, बघा प्रश्न काय आहे की महात्मा गांधींनी छोडो भारत कोणाचं आंदोलन विचारलंय, महात्मा गांधी। क्वेश्चन कशाचा विचारलाय, हिस्ट्रीचा विचारलाय। काय विचारलंय की महात्मा गांधींनी छोडो भारत चा नारा कोणत्या वर्षी दिला होता। इतिहासामधला अतिशय बेसिक लेवलचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आता छोडो भारत आंदोलन बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असतं। आता जो ऑप्शन वाचायला घेतले 1919, 1935, 1930 आणि 1942 असे ऑप्शन दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बारीक म्हणजे जनरल ज्याचा वरचा जरी अभ्यास असेल तरी त्याला माहिती आहे 1919 आणि 1935 ला जे काही ब्रिटिश आपल्यावर भारतामध्ये होते त्या ब्रिटिशांनी वेगवेगळे कायदे केले होते। 1919 चा कायदा आणि 1935 चा कायदा, म्हणजे त्या वर्षी छोडो भारत आंदोलन करण्याचा विषय येत नाही, त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन गेले। आणि लॉजिकली छोडो भारत आंदोलन कधी झालं हे जर लक्षात ठेवायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आता महात्मा गांधी वगैरे सर्वजण आता कंटाळलेले आहेत आणि अगदी त्यांनी शेवटचा नारा दिला की छोडो भारत, म्हणजे भारत स्वतंत्र कधी झालाय, 1947 ला।
1947ला. म्हणजे त्याच्यात थोडंसं काहीतरी अलीकडं त्यांनी एवढ्या मोठ्या लेवलचा चान्स घेतला असेल, म्हणजे 1942 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. म्हणजे लॉजिकली देखील भारत स्वतंत्र कधी झाला त्याच्या अगोदर छोडो भारत आंदोलन झालं असणार आहे. ह्या लॉजिकनं मी 1942ला टिक केलं. आता हे झालं लॉजिक. आता अभ्यासाचा भाग काय असावा, तर एकाच जाग्यावरती महात्मा गांधींचे सगळीच्या सगळी आपल्याला आंदोलनं माहिती असायला पाहिजेत एकाच जागेवरती. मग मेन 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 काय ते आपण बघूयात. एकाच जागेवरती पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची आंदोलनं काय काय आहेत. एक पहिलं आंदोलन आहे 1920 सालचं. 1920 साल. 1920 साली असहकार चळवळ आहे. कुठली? असहकार मध्ये आलं की सरकारला सहकारच करायचा नाही. म्हणजे महात्मा गांधींची फेमस असलेल्या मेन 3 की जिथं फिरून फिरून त्या सालावरती प्रश्न विचारले जातात. 1920चं असहकार आंदोलन, त्याच्यानंतर बरोबर 10 वर्षांनी 1930 साल याच्यामध्ये सविनय कायदेभंग. कुठलं? सविनय कायदेभंग. आणि 1930 जे आता क्वेश्चन विचारलाय 1942चं छोडो भारत किंवा चले जाओ. छोडो भारत किंवा त्यालाच चले जाओ असं पण म्हणतात. मग ही तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत. हे तिन्ही माहिती असेल तर 100% तुमचा प्रश्न सुटतोच. अतिशय बेसिक आहेत ह्या गोष्टी. 1920 सालचं असहकार, 1930 सालचं सविनय कायदेभंग आणि 1942 सालचं छोडो भारत किंवा चले जाओचं आंदोलन. की या आंदोलनामध्ये 1930 सालच्या ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा. 1930 सालच्या आंदोलनालाच आपण मिठाचा सत्याग्रह असं देखील म्हणतो. कशाचा? मिठाचा सत्याग्रह. उद्याचा प्रश्न असा विचारला की मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केला? 1930 सालला केला. असहकार चळवळ कधी केली? 1920. मग बघा 10 वर्षांनी खाली 1920 म्हटलं की असहकार लगेच डोळ्यासमोर राहिलं पाहिजे. 1930 सविनय कायदेभंग आणि 1942 म्हटलं की चले जाओ. मग आता अजून एक ऑप्शन होता की ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे एका ठिकाणी तुमच्या लक्षात राहील. एक असा ऑप्शन होता 1919. मग 1919ला काय ज्या वेगवेगळ्या घटना झाल्यात. मग 1919ला महात्मा गांधींनी काय आंदोलन केलं होतं का? हो 100%. मग 1919ला काय काय महत्वाच्या घटना झाल्या ते आपण बघू. 1919च्या घटनांमध्ये तुम्ही वाटलंस तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता 1919च्या घटनांमध्ये आपण बघू की पहिली घटना 1919 काय? रौलेट ऍक्ट. कोणता ऍक्ट आलता? रौलेट ऍक्ट. त्यालाच काळा कायदा असं म्हणतात. काळा कायदा. रौलेट ऍक्ट म्हणजेच काळा कायदा. याच्यामध्ये काय की कोणाचीही चौकशी न करता म्हणजे विना चौकशी ज्याला दिसेल त्याला ब्रिटिश सरकार काय करत होतं? अटक करू शकत होतं. म्हणजे 1919चा काय आला? रौलेट ऍक्ट आला. दुसरं 1919ला झालेली महत्वपूर्ण घटना काय आहे? जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांड. म्हणजे बघा जालियनवाला बाग हत्याकांड जे काय झाले ते 1919ला झाले. रौलेट ऍक्ट 1919ला झालाय. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे 1919लाच मॉन्टेगो चेम्सफर्ड हा कायदा आलाय. म्हणजे अगदी बारीक लेवलला अगदी एमपीएससीने पण असा प्रश्न विचारलाय की 1919च्या कायद्याचं नाव काय? काय? मॉन्टेगो चेम्सफर्ड. 1919च्या कायद्याचं नाव काय? मॉन्टेगो चेम्सफर्ड. आणि चौथं
म्हणजे रौलेट ऍक्ट, त्याच्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड, 1919चा मॉन्टेगू चॅम्स्फोर्ड कायदा, म्हणजे हे जे काय वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत ह्या 1919 साली झालेल्या आहेत. मग ह्या अजून एक 1901 साली झालेली एक घटना आहे ती म्हणजे 1919 मध्ये खिलाफत चळवळ झाली होती. कुठली? खिलाफत चळवळ. खिलाफत चळवळ म्हणजे 1919 म्हटलं की ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 1919 म्हटलं की सगळ्या गोष्टी 1919 ला झाल्या. रौलेट ऍक्ट, जालियनवाला बाग हत्याकांड, मॉन्टेगू चॅम्स्फोर्ड कायदा आणि खिलाफत चळवळ या सगळ्याच्या सगळ्या एकाच जाग्यावरती घेतल्या मी. म्हणजे आता बघा आपण परत एकदा रिवाइज करू. 1920 असहकार, 1930 सविनय कायदेभंग, 1942 छोडो भारत किंवा चले जाओ झालं. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही महात्मा गांधींचे आले. त्याच्यानंतर 1919 ला काय झालं? उद्या जरी ऑप्शनवरून क्वेश्चन फ्रेम झाला तरी आपल्याला माहिती पाहिजे 1919 ला झालेल्या 4 घटना कुठल्यात? रौलेट ऍक्ट आला होता, जालियनवाला बाग हत्याकांड झालं, मॉन्टेगू चॅम्स्फोर्ड कायदा आला आणि 1919 ला खिलाफत चळवळ झाली. म्हणजे सगळं एका जाग्यावरती मी घेतलं. एकदा हे पेज बघितलं, उद्या तुमचं 1919 म्हटलं की डोळ्यासमोर चारीच्या चारी गोष्टी आठवल्या पाहिजेत. ह्याच्या बाहेर आजपर्यंत सगळ्या विचारलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकही क्वेश्चन गेलेला नाही. 1919 रौलेट ऍक्ट, 1919 जालियनवाला बाग हत्याकांड, 1919चा मॉन्टेगू चॅम्स्फोर्ड कायदा आणि 1919चं खिलाफत चळवळ. आता ह्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन होता आणि तो म्हणजे 1935. तर 1935च्या संदर्भात विचार करायचं झालं तर आपल्याकडे 3 कायदे आहेत आणि ते तिन्हींचे काय करतात ते नावं विचारतात फिरवून फिरवून की नावं काय आहेत. तर पहिल्याचं नाव आहे, जो काय पहिला कायदा होता हा 1909 सालचा होता. दुसरा कायदा होता 1919 सालचा होता आणि तिसरा कायदा आला होता 1935 सालचा. बघा आपल्याकडे 3 कायदे आलेत जे ब्रिटिश सरकारनं केले होते 1909, 1919 आणि 1935. मग आता 1900 जो काही 9चा कायदा आहे ह्याचं नाव आहे मोर्ले मिंटो कायदा. मग तुम्हाला प्रश्न विचारणार ते की 1909 साली जो काय कायदा आला होता त्याचं नाव काय? मोर्ले मिंटो कायदा. फिरवून प्रश्न विचारतो आता. मोर्ले मिंटो कायदा कोणत्या वर्षी आला होता? 1909 साली. बघा एकाच ठिकाणी 2 प्रश्न तयार होतात. सेम 1919चं तर मग असेच लिहिलं मॉन्टेगू चॅम्स्फोर्ड कायदा. आणि 1935चा भारत सरकारचा सुशासन व्यवस्थेचा कायदा. भारत सरकारचा सुशासन कायदा. आणि अजून एक प्रश्न विचारला जातो ह्या 1935च्याच कायद्यातून आपण भारतीय राज्यघटनेतला जवळपास 75% भाग किती? 75% भाग किती? 75% भाग भारतीय राज्यघटनेसाठी आपण जसाच्या तसा म्हणजे किंवा त्याच्यामध्ये थोडेफार बदल करून भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेले आहे. राज्यघटनेत घेतलेले म्हणजे कितीतरी क्वेश्चन तुमचे आता बघता बघता एकदम सोप्या फॉर्मॅटमध्ये. आता जर तुम्हाला कायदे विचारले ना कायदे, तर कायदे तुमचे एका जागेवरती कायदे तयार झाले. कायदे ह्याच्या बाहेर बेसिक लेवलला प्रश्न कसाच जाणार नाही. पोलीस भरतीला तरी 1909, 1919, 1935, 1909, 1919, 1935 काय आलेत? कायदे आलेत. 1909चा कायद्याचं नाव काय? मोर्ले मिंटो कायदा. 1919च्या कायद्याचं नाव काय? मॉन्टेगू चॅम्स्फोर्ड कायदा. आणि 1935चा भारत सरकारचा सुशासन कायदा आहे की भारतीय राज्यघटनेतला जवळपास 75% भाग ह्याच्यामधून घेतलेला आहे. ओके, म्हणजे असा हा इतिहासाचा अतिशय बेसिक लेवलचा प्रश्न होता. आणि तुम्ही वाटलंच तर ह्याचे स्क्रीनशॉट घेत चला. स्क्रीनशॉट वरून तुम्हाला
बऱ्यापैकी तुमच्याकडे डाटा सेव्ह राहतो आणि रिव्हिजन करायला बरोबर राहतं. हां, तर पुढचा जो क्वेश्चन आहे 42 नंबरचा क्वेश्चन आहे की ह्याच्यामध्ये बघा इथं सगळं एक्सप्लेनेशन लिहिलेलं आहे की काय काय म्हटले. 8 ऑगस्ट 1942 रोजी छोडो भारत, किती छोडो भारत आंदोलन कधी झाले? 8 ऑगस्ट 1942 ला छोडो भारत आंदोलन त्या ठिकाणी चालू झालं. आणि हा प्रश्न विचारण्याच्या पाठीमागचं हे कारण हे आंदोलन मुंबई या ठिकाणी झालेले. मुंबईतील गवालिया टँक 1942 छोडो भारत आंदोलन कुठे झाले? मुंबईतील गवालिया टँक मधून झालेले म्हणून प्रश्न विचारलेला आहे. कळलं? कारण महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. आता पुढं 42 नंबरचा प्रश्न नीट बघा. काय विचारलंय की टिंबटिंब हा रस्त्याचा प्रकार नाही. टिंबटिंब हा रस्त्याचा प्रकार नाही विचारले. आणि तुम्हाला माहिती आहे नाही म्हटलं की आपण ऑप्शन कुठून वाचणार आहे? खालनं वाचणार आहे. लॉजिक सोडायचं नाही. बघा, राष्ट्रीय महामार्ग, तालुके रस्ते, जिल्हा रस्ते आणि ग्रामीण रस्ते. मी बारकाव्यानं वाचलं, मला कशाच पद्धतीचं माहिती नाही, ह्या लॉजिकनं मी आता चाललोय. आता मग मला माहिती नाही तर टिंबटिंब हा रस्त्याचा प्रकार नाही. हिथं बघितलं मी रस्ते लिहिले, हिथं रस्ते दिले, हिथं रस्ते दिले आणि हिथं महामार्ग दिले. म्हणजे जो कोणी एक्झामिनर असेल त्यांना रस्ते 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 मध्येच उत्तर ठेवायचंय. ऑप्शन नंबर 4 गेला. आता ग्रामीण रस्ते, जिल्हा रस्ते, तालुका रस्ते ह्याच्यामध्ये नाही असा प्रकार विचारलाय. ऑप्शन नंबर 1 ला मला 100% माहिती असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1 ला मी जातच नाही. असं समजा की मला माहिती नाही आणि जर यदा कदाचित मला कसंच माहिती नसतं तर मी ऑप्शन नंबर सरळ ऑप्शन नंबर 3 टिक केलं असतं. तालुका रस्ते हा रस्त्याच्या प्रकारामध्ये तालुका रस्ते हे येतच नाहीत. तुम्ही वेगवेगळ्या रस्त्याने जात असताना बघा पाट्या वाचत जा, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं ST स्टेट हायवे, SH लिहिलेलं असतं स्टेट हायवे, त्याच्यानंतर NH लिहिलेलं असतं नॅशनल हायवे. त्या पाटीवरती बघा लिहिलेलं असतं 29 नंबर NH 29 किंवा NH 04 SH 68. SH म्हणजे काय? स्टेट हायवे म्हणजे राज्य रस्ते. आणि जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते असे वेगवेगळ्या प्रकारे रस्त्यांच्या प्रकारे. मग आता रस्त्यांचे प्रकार किती? की रस्त्यांच्या प्रकारामध्ये राष्ट्रीय महामार्ग येतात का? हो येतात. त्यांनी नाही कुठला येत नाही असं विचारलंय. मग त्याच्यामध्ये ग्रामीण रस्ते येतात का? ग्रामीण भागातल्या रस्त्यांच्या संदर्भात आपली अटल बिहारी चीच योजना होती बघा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तर अटल बिहारींचं जे काय अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या काळामध्ये जे सरकार होतं त्या सरकारनं की ती योजना आणली होती. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रामीण रस्ते हे बाबा मुख्य रस्त्यांना जोडायचे, ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना त्यावेळेस त्यांनी आणली होती. तर मग ग्रामीण रस्ते हा 100% रस्त्याचा प्रकार आहे आपल्याला नाही विचारले. म्हणजे आता लक्षात ठेवताना ग्रामीण रस्ते, जिल्हा रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग असे आहेत, परंतु तालुके रस्ते असा रस्त्यांचा प्रकार नाही. मग इथं बघा राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग म्हणजे स्टेट हायवे, जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते, शहरी रस्ते असे आणि प्रकल्प रस्ते असे रस्त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला बाकीचं काहीच घेणं देणं नाही. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज स्टडी आपलं जे काही पुस्तके 42वी आवृत्ती त्याच्यामध्ये हे दिलेले. आपल्याला फक्त हाच डाटा रस्त्यांचे प्रकार एवढंच माहिती असायला पाहिजे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते, शहरी रस्ते, प्रकल्प रस्ते, रस्त्यांचे प्रकार संपले. प्रकल्प रस्ते हा देखील रस्त्यांचा एक प्रकार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा प्रश्न, आपला असा आहे 43 नंबरचा. 43 नंबरचा प्रश्न असा आहे, भारताच्या मध्यातून खालीलपैकी कोणते वृत्त गेलेले आहे? अतिशय बेसिक लेवलचा भूगोलाचा प्रश्न आहे की भारताच्या बेसिक माहितीवरती विचारलेला आहे की भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेलेले आहे. आता ऑप्शन वरून आपण जाऊयात की विषुववृत्त, कर्कवृत्त, मकर वृत्त आणि यापैकी नाही. ज्या अर्थी एक्झामिनरनं प्रश्न विचारलेला आहे
त्या अर्थी तुम्हाला काहीतरी उत्तर माहिती असावं अशी त्याची अपेक्षा आहे. म्हणजे यापैकी नाही हे तर कधीच ऑप्शन येणार नाही. राहिलं ऑप्शन 3 मध्ये उत्तर राहिलं विषुववृत्त, मग कर्कवृत्त की मकरवृत्त. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बेसिक माहिती आपल्या भारताची असायलाच पाहिजे, जेणेकरून आता आपण अभ्यासाचा भाग आहे ना. तर बेसिक माहितीच्या संदर्भात आता आपण विचार करू की भारताच्या ह्याच्यामधून कोणतं वृत्त गेलंय. जर ते आपल्याला लक्षात आणायचं असेल तर एक छोट्याशा गोष्टींना आपण लक्षात ठेवू. आता असा विचार करा की हा आपला भारत आहे. असं सपोज हे हा भारताचा मॅप आहे, वॉट एव्हर. असं लक्षात ठेवा की हा भारताचा मॅप आहे, हा 7 सिस्टर्स आहे तिकडं. तर ह्याच्या मध्यातून जे काय वृत्त गेलेले आहे ते आपल्याला विचारलेले. तर भारताच्या मध्यातून गेलेलं असं एक वृत्त आहे. ह्या सगळ्या काल्पनिक रेषा आहेत. तर याचं नाव आहे कर्कवृत्त. काय? कर्कवृत्त. तर लक्षात कसं ठेवायचं बघा, आपण मराठी भाषिक आहोत आणि आपण ABCD पाठ करतो अगोदर का बाराखडी मधलं क ख ग ग पाठ करतो? क ख ग ग पाठ करतो. म्हणजेच त्याच्यावरून असं लक्षात ठेवायचं, जे काय आपले बाराखडी, त्या बाराखडीची जे काय सुरुवात आहे क क क क पासून सुरुवात आहे ना, ते वृत्त भारतातून गेलेले. बघा, बाराखडी आपली इकडे आहे. बाराखडी जर आपली असेल तर त्या बाराखडीची सुरुवात ज्याने होते ते वृत्त आपल्यात गेले. मग बाराखडीची सुरुवात होते क न, म्हणजे कर्कवृत्त 100% आपल्यातून गेले. मग आता भारताचे जे काय खाली आहे नीट बघा. मग 3 वृत्त कसे कसे येतं, तर त्याच्या 3 लाईन आपण ड्रॉ करू, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. असं भारताच्या मध्यातून गेले ते कर्कवृत्त, त्याच्या खाली बरोबर आहे ते आहे विषुववृत्त, आणि तिसरं जे आहे एकदम तळात ते मकरवृत्त. आता बघा, कर्कवृत्त, विषुववृत्त, मकरवृत्त असाच सिक्वेन्स आहे. मग जे काय विषुववृत्त आहे हे 0 अंशावरती, किती? 0, आणि त्याच्यावरती 23.5, किती? 23.5 अंश उत्तरेकडे. कुठं? उत्तरेकडे. आणि 23.5 अंश दक्षिणेकडे. 23.5 अंश उत्तर, 23.5 अंश दक्षिण. ह्याच्याकडे दक्षिण म्हटलं की मकरवृत्त, 23.5 उत्तरेकडे म्हटलं तर कर्कवृत्त. ही बेसिक लक्षात ठेवायची. उद्या जर तुम्हाला असा प्रश्न विचारला 0 डिग्रीवरतून कोणतं वृत्त गेलेलं आहे? विषुववृत्त गेलेलं आहे. अशा पद्धतीनं मग भारताच्या संदर्भात तुम्हाला बेसिक माहिती काय असायला पाहिजे? तर बघा, ही सगळीच्या सगळी आपण स्पष्टीकरणामध्ये इथं लिहिलेली भारताच्या मुख्य भूमीचे, हा शब्द लय महत्वाचा आहे. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिण टोक. तुम्हाला प्रश्न काय विचारला ना हे नीट वाचता आलं पाहिजे. मुख्य भूमीचे दक्षिण टोक विचारलंय तर केप कामोरीन हे तामिळनाडूतलं, तामिळनाडू सगळ्यात दक्षिणेला, तर त्याच्यातील केप कामोरीन हे भारताच्या मुख्य भूमीतील. मुख्य भूमी म्हणजे काय? भारताच्या नकाशातीलच, म्हणजे भारताचं जे खालचं टोक आहे तामिळनाडूचं त्याच्यातलं एकदम शेवटचं टोक कुठलं आहे तर केप कामोरीन, तामिळनाडूतील. मग आता जर हे सोडलं, हा मुख्य भूमी हा जर शब्द काढला आणि डायरेक्ट विचारलं की भारताचं एकदम दक्षिणेकडचा आपला घटक कोणता किंवा टोक कोणतं, तर त्याचं नाव आहे इंदिरा पॉइंट. काय? इंदिरा पॉइंट. इंदिरा पॉइंट हा आपला सर्वात दक्षिणेकडचा भाग आहे. बघा, इथं जर मुख्य भूमी असा प्रश्न विचारला तर केप कामोरीन, आणि सगळ्यात दक्षिणेकडचा जर विचारला तर इंदिरा पॉइंट हा आपला सर्वात दक्षिणेकडचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर पुढचं, भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कुठलं तर K2, त्यालाच गॉडविन ऑस्टिन हिमालयामध्ये आहे असं म्हणतात. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कुठले? अनयमुडी, अन्नामलाई पर्वतरांगेमध्ये. भारतात सर्वात सागरी जास्त किनारा कुठल्या राज्याला लाभलेला आहे तर त्याचं आहे नाव गुजरात. भारताच्या मध्यातून गेलेलं वृत्त आहे कर्कवृत्त. असे हे भारताच्या बाबतीत ही जी काय बेसिक माहिती आहे ही तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. ह्याच्यावरती क्वेश्चन ऑलरेडी विचारलेले आहेत. तर ही जी काय माहिती ही तुम्हाला खूप जास्त महत्वाची. फक्त हिथं गोळ करायचा नाही.
मुख्य भूमीचं टोक विचारलंय का एकदम दक्षिणेकडचा पॉइंट विचारलाय? एकदम दक्षिणेकडचा पॉइंट म्हटला तर तो आहे इंदिरा पॉइंट, आणि मुख्य भूमीला लागून असलेला पॉइंट जर विचारला तर तो आहे केप कामेरून. पुढचा, सर्वाधिक सागरी किनारा लाभलेलं राज्य गुजरात. हे लक्षात ठेवायचं, आपल्यावरचं जे काय राज्य आहे ह्याला सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला आहे. मग जसं सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला राज्य आहे तसं महाराष्ट्रामध्ये बघा, आपण इथंच पॉइंट क्लिअर करू, महाराष्ट्रात सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला जिल्हा असेल का नाही? जिल्हा असेल तर तो आहे रत्नागिरी. किती? रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला आहे. मग सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कुठला? रत्नागिरी. सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला भारतातलं राज्य कुठलं? गुजरात. झाले 2 पॉइंट क्लिअर झाले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, आपण 43 नंबरच्या प्रश्नापर्यंत आलो होतो. आता 44 नंबरचा प्रश्न. 44 नंबरचा प्रश्न असा आहे की सायना नेहवाल, आता हा सगळ्यांनाच माहितीतला असलेला प्रश्न आहे की सायना नेहवाल ह्या कोणत्या खेळाशी संदर्भात आहेत? प्रश्न एकदम स्लो वाचायचा, तोडत वाचायची सवय लागायची. एकदा तुम्हाला ती सवय झाली ना, तुम्ही आपोआप फास्ट क्वेश्चन सोडवणार. सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? क्रिकेट खेळते का सायना नेहवाल? ऑप्शन गेला. आपल्याला क्रिकेटमधलं सगळं जगच माहिती आहे. बॉक्सिंग, बॅडमिंटन आणि टेनिस. ऑप्शन नंबर 3. तुम्हाला मी सांगितलं, व्यक्तीच्या वरती प्रश्न विचारला तर मॅक्सिमम चान्सेस व्यक्तिविशेषचे ऑप्शन नंबर 3 असण्याचे असतात. मग सायना नेहवाल ह्या कोणत्या खेळाशी संदर्भात आहेत? तर बॅडमिंटन. उद्या जर आपल्याला काही प्रश्न असे विचारले की कोणकोणत्या व्यक्ती कोणकोणत्या खेळाशी संदर्भात आहेत, तर आपल्याला माहिती असायला पाहिजे. बॅडमिंटन म्हटलं की सायना नेहवाल तर इथं झाल्या, त्याच्यानंतर PV सिंधू, सगळ्यांना माहिती आहे PV सिंधू ह्या, आणि के श्रीकांत ह्या, हे जे काय व्यक्ती इथं ह्या बॅडमिंटन या खेळाशी संदर्भात आहेत. अजून पुढच्या व्यक्ती टेबल टेनिस इथं विचारले तर टेबल टेनिसचं तुम्ही वाचून घ्या. पुढं लॉन टेनिस दिलेले आहे, त्या लॉन टेनिसचे पण वेगवेगळे व्यक्ती ह्या ठिकाणी दिलेले आहेत. की लॉन टेनिस म्हटलं की लिएंडर पेस आणि भूपती यांची जोडी आहे बघा. दुहेरी टेनिस खेळतात ते, दुहेरी टेनिस. मग पेस आणि भूपती हे टेनिसच्या संदर्भात आहेत. त्याच्यानंतर सानिया मिर्झा, हे पण भारतातलं फार गाजलेलं नाव आहे जे टेनिसच्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर जे बाकीचे बाहेरच्या देशात आहेत, नोवाक जोकोविच सर्बियाचा आहे, हा पण टेनिस खेळतो. त्याच्यानंतर रॉजर फेडरर स्वित्झर्लंडचा, हा पण टेनिस खेळतो. अजून राफेल नदाल, हे पण स्पेन या देशाचे आहेत. हे सगळे टेनिस या खेळाशी संदर्भात आहेत. आता ह्याच्या पुढं वेगवेगळे ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेले आहेत. म्हणजे अजून काय खेळ दिलेले आहेत? क्रिकेटचं काय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मी काय सांगण्यात त्यात काय पॉईंटच नाही. क्रिकेटचं सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे अख्खा संघ सगळ्यांचा पाठ असतो. त्याच्यामुळं मी काय त्याच्या सांगण्यामध्ये वेळ घालवत नाही, की तुम्ही वाचून घ्या तुमच्या पद्धतीनं. आणि अजून बॉक्सिंग एक आहे, बॉक्सिंग विचारलंय बघा. बॉक्सिंग ह्याच्यामध्ये मेन आपलं सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे मेरी कॉम. ह्या बॉक्सिंग ह्या खेळाशी फार मोठ्या जास्त संदर्भात आहेत. आणि मग बाकीची नावं जे काय अखिलेश कुमार असतील, दिनेश कुमार असतील, ही पण त्याच्या, मनोज कुमार, ही पण तिन्ही नावं महत्त्वाची. पण मेरी कॉम ह्यातलं बॉक्सिंगच्या संदर्भात आपलं लेटेस्ट जनरल नॉलेज व चालू घडामोडी ह्याच्या संदर्भातला हा प्रश्न विचारलेला आहे. तर मग ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं की त्या वेगवेगळ्या खेळांचा संदर्भ आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण घेतलेलं आहे. आता 45 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो? 45 नंबरचा क्वेश्चन हा पण भारताच्या भूगोलावरती आपल्याला लागून असलेल्या गुजरात आणि नर्मदा नदी ही महाराष्ट्रातून बंद गेलेली आहे, की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून वाहणारी सर्वात छोटी पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा नदी. बघा, महाराष्ट्राच्या उत्तरेकडून 54 किलोमीटर वाहते. तर प्रश्न असा विचारलेला आहे की सरदार सरोवर, बघा सरदार सरोवर हे कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेलं आहे? गोदावरी, कृष्णा, भीमा आणि नर्मदा. तर आपल्याला माहिती आहे सरदार, आपण बऱ्यापैकी आता बघितलंय, सरदार वल्लभभाई पटेल यांचा
पुतळा गुजरातमध्ये उभा केलेला आहे, तर त्या ठिकाणी तो नर्मदा नदीच्या काठीच उभा केलेला आहे. म्हणजे सरदार पटेल हे कुठले होते? गुजरातचे होते. त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की नर्मदा ही त्या नदीचं उत्तर आहे. म्हणजे सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेला आहे? तर नर्मदा. कारण हा प्रश्न विचारण्याच्या पाठीमागचा उद्देश बघा की त्यावेळी हा जो काही सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बांधला गेला की तो त्यावेळेस चालू घडामोडीतला फार जास्त चर्चेतला मुद्दा होता, म्हणून त्या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. आणि मग आपल्याला बाकीच्या ज्या काही नद्या आहेत, गोदावरी असेल, कृष्णा असेल, भीमा असेल, यांची बेसिक माहिती असणं खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. मग आपण जर आपलं हे बुक बघितलं, ह्याच्यामध्ये सगळ्या बऱ्यापैकी सगळ्या नद्या आपण व्यवस्थित दिलेल्या आहेत. मग आता गोदावरी, तर गोदावरी नदीचं पाहायचं म्हटलं तर बघा, गोदावरी मेन पहिल्यांदा उगम लक्षात ठेवायचे. गोदावरी, भीमा, कृष्णा. गोदावरी नदीचा उगम नाशिक मधील त्र्यंबकेश्वर. खाली परत यायचं म्हणजे नद्यांचा सिक्वेन्स करत असताना लगेच महाराष्ट्राचा मॅप डोळ्यासमोर आणायचा. हा महाराष्ट्राचा मॅप आहे. फटाफट नद्या लक्षात ठेवायचं. इकडं तापी, ही नदी कुठली आहे? तापी. त्याच्यानंतर इकडून अशा 3 नद्या वाहतात. ह्या 3 नद्या वाहतात. ही वरची आहे ही गोदावरी, त्याच्या खाली आहे भीमा आणि त्याच्या खाली आहे दक्षिणेकडे कृष्णा. आणि एकदम वरती ह्या वाहतात पश्चिमेकडे आणि ह्या वाहतात पूर्व वाहिनी नद्या आहेत, म्हणजे पूर्वेकडे ह्या साईडला. ह्या पश्चिमेकडे नर्मदा, नर्मदेच्या खाली तापी, त्याच्या खाली गोदावरी, त्याच्या खाली भीमा, त्याच्या खाली कृष्णा. आणि मग ह्यांचं तापीचं उगमस्थान सपोज मूलताई. कुठलं? मूलताई. आणि बाकीच्या ह्यांचा उगमस्थान तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. बाकीच्यांचा उगमस्थान काय? गोदावरीचं नाशिक येथील त्र्यंबकेश्वर. कुठलं? नाशिक येथील त्र्यंबकेश्वर. भीमा नदीचं भीमाशंकर येथेच उगम झालेलं आहे. आणि कृष्णा नदीचं महाबळेश्वर या ठिकाणी उगम झालेला आहे. मग आता इथे दिलेलं आहे की अजून एक प्रश्न आहे की जो आतापर्यंत बऱ्याच वेळा पोलीस भरतीला विचारलेला IMP प्रश्न आहे की गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात गंगापूर येथे, कुठं? नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे पहिले मातीचे धरण बांधलेले आहे आणि हे देशातील पहिले मातीचे धरण आहे. मग देशातील पहिले मातीचे धरण कोणते? गंगापूर धरण. गंगापूर धरण हे भारतातील पहिले मातीचे धरण आहे. बघा, पहिले मातीचे धरण आहे. कुठे आहे ते? नाशिकमध्ये. कुठल्या नदीवरती आहे? गोदावरी नदीवरती. झाले 2-3 प्रश्न तयार. मग पुढंच ह्या गोदावरी नदीवरती पैठण येथे जे काही जायकवाडी धरण बांधले त्याच्या जलाशयास नाथसागर असं त्या दिवशीच मी सांगितले, नाथसागर असं त्याला नाव दिलेले. आणि मग अहमदनगरमध्ये त्याला भंडारदरा धरण बांधलेले, सिंदपणा बांधलेले, असे वेगवेगळी ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर भीमा नदी, मेन म्हणजे त्यांचे उगमस्थान लक्षात ठेवायचं. भीमा नदी म्हटलं की भीमाशंकर इथं उगम झालेला आहे. कुठं? भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम झालेला आहे. गोदावरीचा कुठं? त्र्यंबकेश्वर नाशिक. मेन म्हणजे उगमस्थान पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. भीमाशंकर, गोदावरी, त्र्यंबकेश्वर आणि कृष्णा महाबळेश्वर. कुठं? कृष्णा महाबळेश्वर. आणि मग त्याच्या वेगवेगळ्या ह्या ज्या काय नद्या आहेत त्या विचारलेल्या आहेत, त्याची खोरी वगैरे दिली, तुम्ही पाहून घेऊ शकता. ह्याचा स्क्रीनशॉट वाटलंच तर तुम्ही काढून घेऊ शकता. कृष्णा नदी तुम्ही तुमचं रिझॉल्युशन मोबाईलमधल्या वाढवा, त्या पद्धतीने तुम्हाला दिसेल. कृष्णा नदी, कृष्णा खोऱ्यामध्ये बरेचसे धरणं बांधलेले गेले आहेत. महाबळेश्वरमध्ये ही नदी आहे. आणि कृष्णा कोयना प्रीतिसंगम विचारला जातो की तो कुठे आहे? तर कृष्णा, स्वर्गीय कृष्णा कोयना, ज्याला प्रीतिसंगम असं म्हटलं जातं. कृष्णा कोयना प्रीतिसंगम कुठं आहे? कराड या ठिकाणी आहे. कुठं? कराड. यशवंतराव चव्हाण यांचं ते जन्मस्थळ आहे. कृष्णा कोयना प्रीतिसंगम कुठे आहे असं जर विचारलं तर कराड या ठिकाणी आहे. आणि मग पुढे जाऊन नर्मदा नदीवर मध्य प्रदेशातील पुंसा येथे नर्मदा सागर, ज्याला इंदिरा सागर, आणि गुजरातमध्ये नवगाव येथे सरदार सरोवराचे प्रकल्प बांधण्यात आले. महाराष्ट्राच्या भूगोलाचं आपलं पुस्तक आहे, प्राध्यापक खतीब यांचं, जे काय आपण ट्रान्सलेट केलेलं आहे आणि त्याच्यामधून हा स्क्रीनशॉट आपण ॲज इट इज घेतलेला आहे. आता पुढचा प्रश्न,
46 नंबरचा आपला प्रश्न आहे, मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? आता मला सांगा, मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मी ऑप्शन वाचायला सुरुवात केली, पुणे, नागपूर, चंद्रपूर आणि ठाणे. हिथं मला पूर दिसतंय, हिथं पूर दिसतंय, म्हणजे हिथं उत्तर ठेवण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 3. 1 आणि 4ला तर मी जाणार नाही. मग मिहान हा प्रकल्प कुठं आहे? तर नीट विचार करा, मी कोणत्या जिल्ह्याच्या भरतीचा पेपर देतोय? सध्या नागपूर जिल्ह्याचा. बघा, हा पेपर कुठला आहे? नागपूर जिल्ह्याचा. म्हणजेच जास्तीत जास्त त्या जिल्ह्याच्या विशेषावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. म्हणजेच मी नागपूर ह्या ऑप्शनला घेऊन जाणार. मग आता माझा ऑप्शन करेक्ट आला. मिहान हा प्रकल्प उद्या जरी फिरवून कोणत्या जरी जिल्ह्याला हा प्रश्न विचारला किंवा फिरवून नागपूरलाच परत विचारला तरी तो तुम्हाला सांगता यायला पाहिजे की मिहान हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. कुठं आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. अशा पद्धतीनं आपण जवळपास 46 प्रश्न बघितले. आता पुढचा प्रश्न 47 नंबरचा प्रश्न. 47 नंबरच्या क्वेश्चन मध्ये त्यांनी मॅथमॅटिक्स विचारले. अतिशय सोप्या लेवलचा मॅथमॅटिक्सचा हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे की 1,81,000 गुणिले 0 बरोबर किती? बरोबर किती? तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की कोणताही जरी प्रश्न विचारला तरी एक्झामिनरची अपेक्षा असते की तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. मी नीट ऑप्शन वाचले तर मला ड ऑप्शन दिसला, यापैकी नाही म्हणजे ऑप्शन गेला. बघा, आणि इथं साधा गणिताचा रूल आहे की कोणत्याही संख्येला शून्यानं गुणलं असता म्हणजे 0नं गुणला असता उत्तर शून्यच येतं. बघा, शून्याबरोबर राहिला की तो शून्यच होतो. अशा डोक्यानं आपलं लक्षात ठेवायचं. शून्याने गुणले तर उत्तर काय येतं? शून्यच येतं. म्हणजे ह्याचं उत्तर काय असणार? शून्यच असणार. उद्या जर सपोज ह्याला 1 न गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. बघा, जर कोणत्याही संख्येला 1 न गुणलं तर उत्तर 30 संख्या येते आणि जर 0 न गुणलं तर उत्तर काय येतं? 0 येते. अतिशय बेसिक लेवलचा प्रश्न हा इथं विचारला होता. आता पुढचा प्रश्न, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे मिसाईल मॅन म्हणून मला नाही वाटत की अभ्यास करणाऱ्या कुठल्या विद्यार्थ्याला ह्याचं उत्तर सांगावं लागेल की भारताचे मिसाईल मॅन की जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहे की ज्यांचा अभ्यासाच्या संदर्भात अतिशय प्रेरणादायी म्हणून उदाहरण घेतलं जातं. भारताचे माजी राष्ट्रपती आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. हा सरळ सरळ ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता काही अशा बऱ्याचशा फेमस व्यक्ती आहेत की बाबा त्यांना काय काय म्हणून ओळखलं जातं. जसे खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं. चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखलं जातं. महात्मा गांधींना बापू किंवा आपण राष्ट्रपती म्हणतो. जवाहरलाल नेहरूंना आपण चाचा किंवा पंडितजी म्हणतो. C राजगोपाल यांना राजाजी म्हणतो. दादाभाई नौरोजी जे काय आहेत त्यांना पितामह म्हणून ओळखलं जातं. इथं कन्फ्युजन व्हायचं नाही बरं का. पितामह हे दादाभाई नौरोजी आहेत आणि राष्ट्रपिता, बघा, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आहेत. असं कन्फ्युजन करायचं नाही. हे पितामह वेगळे आणि राष्ट्रपिता वेगळे आहेत. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव म्हटलं जातं. जयशंकर नारायण यांना लोकनायक असं म्हटलं जातं. सरोजिनी नायडू यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. सरदार वल्लभभाई पटेल पोलादी पुरुष, लोह पुरुष असं पण म्हणतात त्यांना. लोह पुरुष किंवा पोलादी पुरुष, लोह पुरुष किंवा पोलादी पुरुष असं त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर सुभाषचंद्र बोस, नेताजी, लाला लजपत राय पंजाबचा केसरी, लाला लजपत राय यांना पंजाबचा केसरी म्हटलं जातं. त्याच्यानंतर किंवा त्यांना पंजाबचा सिंह असं देखील म्हटलं जातं. पंजाबचा सिंह किंवा पंजाबचा केसरी. केसरीचाच समानार्थी सिंह आहे बरं का. आता जर समानार्थी शब्द इथं आलाच आहे तर लक्षात ठेवायचा. मराठीचा पण पॉईंट. असं लिंक करत जायचा अभ्यास, एकमेकांना अभ्यासलं. उद्या जर फिरवून खाली जर विचारलं सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा आणि खाली ऑप्शन मध्ये केसरी दिसला तर 100% सिंहाचा समानार्थी शब्द आहे केसरी. झाला एक मराठीतला पॉईंट तयार. पंडित मदन मोहन मालवीय, महामना, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक. तुम्हाला माहिती आहे की बाळ गंगाधर टिळक म्हणजेच त्यांना लोकमान्य टिळक असं म्हटलेलं आहे. बाकीची जी काय नाव आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीनं वाचून घ्या. कोणाला कोणाला काय 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 म्हटलं जातं इथं दिलेलं आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
तुकडोजी महाराज हे म्हटलं जायचं, पण त्यांचं नाव काय आहे, माणिक डेबोजी ब्राह्मभट. त्याच्यानंतर डेबूजी ह्यांचंच नाव गाडगेबाबा आहे. गाडगेबाबांना डेबूजी झिंगरोजी जानोरकर. त्याच्यानंतर लक्ष्मण शास्त्री जोशी, त्यांना तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे ऑलरेडी असं म्हटलं जातं. म्हणजे हे बाकीची तुम्ही वाटलेस तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या की कोणाकोणाला काय म्हटलेलं आहे. आपलं लेटेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडी केससागरचं जे काय बुक आहे, तर या बुकमध्ये ही सर्व इन्फॉर्मेशन एकदम व्यवस्थित पद्धतीनं सुटसुटीत पद्धतीनं लिहिलेली आहे. आता पुढचा प्रश्न आहे, APJ अब्दुल कलामांचा झाला. आता दादासाहेब फाळके पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कार. मग दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? काय प्रश्न विचारलाय? दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर दादासाहेब फाळके पुरस्कार आपल्याला सर्वांना माहिती आहे की चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन काय दिलेत? क्रिकेट, साहित्य, क्रीडा. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आत्तापर्यंत की दादासाहेब फाळके पुरस्कार हा जो काय आहे, हा जे काय पिक्चर आहेत किंवा चित्रपट आहेत, ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. मग आपल्याला बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजेत की बाकीचे जे काही साहित्य क्षेत्रातले पुरस्कार आहेत त्यांची नावं काय आहेत ही आपल्याला माहिती असायला पाहिजेत. मग आता बाकीच्या क्षेत्रातली नावं कुठली आहेत? उद्या जर विचारलं ज्ञानपीठ पुरस्कार, बघा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे. आणि या ज्ञानपीठ पुरस्कार 22 भाषांमध्ये दिला जातो. त्याच्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार, ह्याच्यामध्ये ऑलरेडी साहित्य शब्द आहे म्हणजे साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणार आणि हा 24 भाषांसाठी दिला जातो. आणि जाणून बुजून प्रश्न इथंच विचारला जातो की जो काही साहित्य अकादमी पुरस्कार आहे हा 24 भाषांसाठी दिला जातो, परंतु जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा फक्त 22 भाषांसाठी दिला जातो. इथं 2 भाषा वाढवून आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मूर्तिदेवी पुरस्कार हा देखील साहित्याच्या संदर्भात वेगवेगळ्या भारतीय जीवनशैलीच्या शाश्वत मूल्य उंचवणाऱ्या साहित्य कृतींसाठी हा दिला जातो. त्याच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार याची सुरुवात 1969 आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 1969. अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगितला होता काल, इस्रोची स्थापना 1969लाच झालेली आहे. त्याच वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला गेलेला आहे. मग हा कशासाठी आहे की भारतीय चित्रपट क्षेत्रामध्ये जे काय उल्लेखनीय कार्य करतात त्याच्यासाठी. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा कशासाठी आहे की संगीत क्षेत्रासाठी आहे. आपल्या जनरल नॉलेजच्या पुस्तकामध्ये ह्याचं सगळं व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता पुढचा 50 नंबरचा प्रश्न आहे, आपला शेवटचा प्रश्न असेल या सिरीजचा. सेवाग्राम हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आपण बघताय का, तुमच्या लक्षात येत असेल की परत फिरून प्रश्न जिल्हा विशेषवरती चाललेले आहेत. सेवाग्राम हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि वर्धा. का प्रश्न विचारलेला आहे? कारण हा इतिहासाच्या दृष्टीनं आणि भूगोलाच्या दृष्टीनं अशा दोन्ही अँगलनं तुम्हाला प्रश्न विचारला आणि जिल्हा विशेष अशा 2-3 अँगलनं हा प्रश्न बसतो, म्हणून त्या प्रश्नाला तेवढं जास्त वेटेज आहे म्हणून विचारलंय. तर सेवाग्राम हा महात्मा गांधींचा आश्रम आहे. कोणाचा? महात्मा गांधींचा. आणि तो वर्ध्यामध्ये आहे. कुठं आहे? वर्ध्यामध्ये. तर सेवाग्राम हे गाव वर्ध्यामध्ये आहे हे आपण लक्षात ठेवायचं. मग आता आपण काल 2-3 बघितलं, छत्रपती संभाजीनगर बघितलं, त्याच्यानंतर नांदेड बघितलं. नांदेड नंतर आता वर्धा जिल्हा आहे की वर्ध्यामध्ये काय काय आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर वर्ध्यामधल्या 2-3 ठराविक गोष्टीच लक्षात ठेवायच्या, फार जास्त लक्षात ठेवण्यापेक्षा. की आत्ताचा जो पॉइंट आहे कुठला? सेवाग्राम हे कोणाचं आहे? महात्मा गांधींचा आश्रम आहे. तर पवनार हा विनोबा भावेंचा आश्रम त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी गल्लत करायची नाही. म्हणजे आपण दोन ठिकाणं बघितली. कुठली? की जर सेवाग्राम विचारलं, बघा सेवाग्राम आणि दुसरं आहे पवनार. दुसरं काय आहे? पवनार. दोन्ही पण कशामध्ये आहेत? वर्धा. दोन्ही पण कुठं आहेत?
वर्ध्यामध्ये आहेत. सेवाग्राम म्हटलं की त्याच्या संदर्भात महात्मा गांधी, त्याच्या संदर्भात कोण आहेत? महात्मा गांधी. आणि पवनार म्हटलं की त्याच्या संदर्भात आहेत विनोबा भावे. कोण आहेत? विनोबा भावे. झालं. म्हणजे वर्ध्याच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितली. ह्याच्या पलीकडं प्रश्न विचारत नाही. मग उद्या जर असं विचारलं सेवाग्राम आश्रम कुठं आहे? महात्मा गांधींचा वर्धा या ठिकाणी. पवनार हा आश्रम कुठं आहे? वर्ध्यामध्ये आहे. वर्ध्यामधील पवनार आश्रम कोणी बांधला? विनोबा भावेंनी बांधला. किंवा सेवाग्राम आश्रमाची सुरुवात वर्धा येथे कोणी केली? महात्मा गांधींनी केली. कितीतरी प्रश्न तयार झाले. आता पुढं अजून सगळ्यात महत्त्वाचा अजून एक प्रश्न या ठिकाणी तयार होतो की वर्ध्यामध्ये महात्मा गांधींनी त्यावेळी राष्ट्रभाषा हिंदी, आपली राष्ट्रभाषा कुठली आहे? हिंदी. आपली राष्ट्रभाषा हिंदी हिचा प्रचार करण्याचं मुख्यालय आता भारतातलं कुठं आहे? वर्ध्यामध्ये आहे. ते 1938 साली महात्मा गांधींनी चालू केलं होतं की महात्मा गांधी 1937 मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय वर्धा येथे आहे. त्याच्यानंतर बाकीची सगळी माहिती तुम्ही ह्या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊन किंवा झूम करून पाहू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की वर्धा येथे अखिल भारतीय ग्राम उद्योग संघ ही एक संस्था प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीनं आपण वर्धा जिल्ह्याची विशेष माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळपास 50 प्रश्न पाहिले. आपण रोज 10-10 प्रश्न पाहतो. या ठिकाणी 50वा प्रश्न संपलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला 51 पासून सुरुवात करू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या वेगवेगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचू द्यात. सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते कमेंटमध्ये सांगा. मी थोड्याच दिवसांमध्ये आपले लाईव्ह सेशन चालू करणार आहे की जेणेकरून तुमचा आणि माझा संवाद होऊ शकतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.